विषय होता साहेब, इतके खराब झाले की तिथे आपण चालणं सुद्धा शक्य नाहीये. साफसफाई आपला पिंपरा रोड आहे ना, म्हणजे मुलांना तिथं शाळेत जाणं कॉन्क्रीट झालाय इथली गटर्स. स्कूलच्या व्हॅनच यायच्या नाही दारापर्यंत आणि खूप त्रास होत होता आम्हाला. अगदी अक्षरशः पाऊस पडायचा तर पाणी तुडुंब भरलेलं राहायचं आमच्या कंपाऊंडमध्ये. काल महापौर जयश्रीताई या पाहणी करून गेल्या, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. अक्षरशः त्यांनी लाईट गेलेली होती, अगदी खूप चिखल होता, तरी पण पाहणी केली आमच्या एरियाची, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मधून आलो होतो. आमच्या सगळ्यात महत्त्वाची समस्या होती रस्त्याची. रस्त्यामध्ये इतके खड्डे पडलेले आहेत, म्हणजे ऍक्च्युली तर मातीचा रस्ता आहे, त्याच्यात आणखी गाड्या येऊन जाऊन एवढे खड्डे पडलेले आहेत की दुसऱ्या गाड्या निघायला काही संधी नाही आणि माणसांना चालायला संधी नाही. पायाच्या गुडघ्यावर पाण्यामधून चालून मुलांना शाळेत जावं लागतं, गाडी काढावं लागते. ऍक्च्युली काल मॅडम आल्या होत्या, तर मॅडमांना गाडी जायला सुद्धा रस्ता नव्हता. गाडी 1 किलोमीटर लांब उभी केली आणि मग ती रस्त्याची पाहणी केली आहे. तसं आम्ही आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं आहे, त्यांनी पण आश्वासन दिलं आहे की तात्पुरता प्रमाणात काय ना व्यवस्था आपण करून देऊ आणि नंतर मंजुरी करून मला. नाव काय आपलं? माझं नाव प्रवीण सूर्यवंशी, द्वारकानगर, गट नंबर 118/42, प्लॉट नंबर 63. आज तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले, वार्डातल्या काही समस्या होत्या नागरिकांच्या, त्याच्यासाठी तुम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेले, काय सांगा? द्वारकानगर 118/4/2 या परिसरामध्ये मी काही नागरिकांना भेटीसाठी गेले होते. गेल्यानंतर तिथली परिस्थिती अशी आढळून आली की सर्वत्र चिखल होता की चालण्यायोग्य असा रस्ता तिथे कुठेही दिसत नव्हता. 10 वर्षापासून त्याच परिस्थितीमध्ये तिथले नागरिक राहत आहेत. अक्षरशः सापांचा सुद्धा सामना करावा लागतो. गेटमध्ये साप येतात, किडे किटकुलं त्यांच्या घरामध्ये जातात. अक्षरशः भरपूर त्रास. लहान मुलांना गाडी व्हॅनमध्ये सोडण्यासाठी सुद्धा बराच रस्ता त्यांना चिखलातून काढावा लागतो. या सगळ्या अडचणींना ते तोंड देत होते. त्यांनी त्या समस्या माझ्याकडे मांडल्या. नंतर आज आम्ही आयुक्त साहेबांकडे तसं लेखी निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेबांनी सुद्धा त्वरित त्या ठिकाणी आपण गटारींची व्यवस्था असेल किंवा रस्त्यांची व्यवस्था ही पावसाळ्यानंतर लावली जाईल, पण तात्पुरत्या स्वरूपात तिथे मुरूम असेल किंवा काही सारी वगैरे करून पाण्याचा निचरा कसा करता येईल या संदर्भाचं आश्वासन केलेलं आहे.